14 जुलै मराठवाड्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ, देशाचे माजी गृहमंत्री, निष्कलंक चारित्र्याचे महामेरू श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती। सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार स्मृती कार्यांना विनम्र अभिवादन। श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांचं निष्कलंक जीवन संबंध राजकारणात, समाजकारणात, शिक्षण, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभ अशा स्वरूपाचा आहे। 14 जुलै 1920 ला पैठण या पवित्र तीर्थस्थानी एका मध्यमवर्गीय संस्कारित शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। आई वडिलांच्या उत्तम संस्कारातून त्यांच्या जीवनाची जडणघडण झाली। बालपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे शंकररावजी चव्हाण साहेब गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयामध्ये अतिशय निष्णात होते। त्यांच्या चरित्र ग्रंथाचा लेखक म्हणून मला सांगताना आनंद होतो की त्यांना नेहमी इंग्रजी आणि गणित या विषयात 97 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडायचे। त्यांनी हैदराबाद या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं, ते वकील झाले आणि कायद्याची पदवी संपादन करून ऐतिहासिक अशा नांदेड नगरीत आले। नांदेड नगरीचे नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री हा त्यांचा उत्तुंग राजकीय प्रवास राहिला। ते महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले, देशाचे गृहमंत्री राहिले। देशाच्या मंत्रिमंडळातल्या अनेक महत्वाच्या खात्यावर त्यांनी त्यांच्या कार्याची मोहर उमटली। नांदेड मराठवाड्यासह महाराष्ट्रात असंख्य धरणाची त्यांनी निर्मिती केली। आज आपल्या नांदेडच्या बाजूला विष्णुपुरी जे धरण आहे त्याची निर्मिती ही श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या प्रयत्नातून झाली। जायकवाडी असेल, इसापूर असेल यासह महाराष्ट्रातल्या असंख्य धरणाची निर्मिती, बांधणी त्यांच्या प्रयत्नातून झालेली आहे आणि म्हणूनच मराठवाडा आणि महाराष्ट्र हा हिरवा किंवा अशा पाणीदार नेतृत्वाला, नेत्याचा ज्यांनी राजकारणात दीपस्तंभ स्वरूपाचं काम केलं, गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावं या उदात्त भूमिकेतनं शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचा विस्तार घडून आणला। आज महाराष्ट्रातली अग्रगण्य संस्था म्हणून श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीकडे पाहिलं जातं। सहकार चळवळीमध्ये अतिशय मोलाचं काम केलेलं आहे। अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी अभिवादन। मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गरज सर, आपल्या प्रशालेचे नूतन उपमुख्याध्यापक आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या प्रशालेचे शिस्तप्रिय पर्यवेक्षक आदरणीय कंधारे सर आणि प्रशालेच्या ज्येष्ठ अध्यापिका आदरणीय थडके वाळव्यांना विनंती करतोय की आपण श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं।